झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या। पिंपळनेरातील हॉस्टेलमध्ये मध्यरात्री घडली घटना। आदिवासी संघटनांचे आंदोलन, गृहपाल निलंबित। धुळे जिल्ह्यात पिंपळनेर शहरातील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली। या घटनेमुळे पिंपळनेर शहरात खळबळ उडाली असून रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पिंपळनेर साक्री रोड लगत एकलव्य रेसिडेन्सी या मुलींच्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली। मृत विद्यार्थिनीची ओळख निशा राया वळवी, राहणार अस्तंबा, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार अशी झाली आहे। ती शांता एज्युकेशन नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत होती। रविवारी 17 नोव्हेंबर रोजी पहाटे एका विद्यार्थिनीच्या निदर्शनास ही बाब आली। तिने तत्काळ इतर विद्यार्थिनींना बोलवले आणि वॉर्डन व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली। त्यानंतर पिंपळनेर पोलिसांना कळवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले होते। वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला होता। यामुळे रुग्णालय आणि हॉस्टेल परिसरात मोठी गर्दी व तणाव निर्माण झाला। परिस्थिती लक्षात घेता आदिवासी विकास विभागाचे अधिकारी चेतन महाले यांनी हॉस्टेलच्या वॉर्डनचे तत्काळ निलंबन करण्याचा आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे। प्रतिनिधी निलेश सावळे, झेप मराठी, साक्री। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।